Hello dear students of class 7, myself Mahajan Madam from Jilla Parishad Primary School, Old Kota. In this video, we are going to learn 7th class lesson Journey to the West. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीचा धडा शिकणार आहोत. धड्याचं नाव आहे जर्नी टू द वेस्ट मीन्स पश्चिमेकडील प्रवास. तर हा प्रवास पश्चिमेकडील प्रवास हा कोणी केला आणि त्या करण्याचं कारण काय होतं तर आपण ह्या पाठामध्ये शिकणार आहोत. पश्चिमेकडील प्रवास म्हणजे जे आपल्या पूर्वीकडचे देश आहेत ते जेव्हा आपल्या पश्चिमेकडे येतात तेव्हा त्यांचा तो प्रवास म्हणजे पश्चिमेकडील प्रवास. असा प्रवास एका चीनी प्रवाशाने केलेला आहे. त्याचं नाव आहे युआन शांग. त्यानं चीनमधून भारतात प्रवास केला. त्याच प्रवासाला जर्नी टू द वेस्ट असे म्हणतात. व्हेन वी रीड द वर्ड्स जर्नी टू द वेस्ट we naturally start thinking about a journey to western countries. पश्चिमेकडील देशाचा प्रवास हे शब्द जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण स्वाभाविकपणे काय विचार करतो? टू आवर वेस्टर्न कंट्रीज, आपल्या पूर्वेकडील देशाचा विचार करतो. कोणते देश? इंग्लंड आणि अमेरिका. म्हणजे आपण जेव्हा पश्चिमेकडील देशाचा प्रवास हे शब्द जेव्हा वाचतो तेव्हा आपण स्वाभाविकपणे इंग्लंड अमेरिकेसारख्या पश्चिमेकडील देशांच्या प्रवासाचा विचार करू लागतो. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. पण पश्चिम या शब्दाचा अर्थ सापेक्ष आहे. फॉर कंट्रीज टू आवर ईस्ट म्हणजे आपल्या पूर्वेकडील देशांसाठी. फॉर कंट्रीज टू द ईस्ट, आवर ईस्ट, वी आर द वेस्ट. आपण काय आहोत? आपल्या पूर्वेकडील देशांसाठी आपण पश्चिमेकडचे आहोत. धिस पर्टिक्युलर जर्नी दॅट, ही जी विशिष्ट, हा जो विशिष्ट प्रवास जो आहे, पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड अबाउट, जे आपण या पाठामध्ये वाचणार आहोत, ती एक वॉज ॲक्च्युली अ जर्नी फ्रॉम चायना टू आवर कंट्री. तो जो प्रवास आहे खरे पाहता चीन पासून आपल्या देशापर्यंतचा तो प्रवास आहे. इट वॉज मेड बाय द फेमस 7th century ट्रॅव्हलर युआन शांग. आणि हा जो प्रवास जो आहे 7व्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन शांग याने केलेला प्रवास या पाठामध्ये आलेला आहे. इन दोज डेज, त्या काळामध्ये, त्या दिवसामध्ये ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क. चीनमधून भारतापर्यंतचा जो प्रवास आहे तो हे सोपं काम नव्हतं. वन हॅड टू ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ माइल्स ऑन फूट और हॉर्सबॅक. एखाद्याला हा प्रवास जेव्हा करावा लागत होता तेव्हा एकतर त्याला पायानं जावं लागत होतं किंवा घोड्याच्या पाठीवर बसून, म्हणजे घोड्यावर बसूनच हा प्रवास करावा लागत होता. मग हा प्रवास करत असताना काय काय लागत होतं? क्रॉसिंग डेझर्ट्स, म्हणजे अनेक असे वाळवंट ओलांडावे लागत होते. क्रॉसिंग स्नो क्लॅड माउंटेन. स्नो क्लॅड म्हणजे बर्फाच्छादित असे पर्वतरांग, बर्फाच्छादित पर्वतरांगा ओलांडाव्या लागत होत्या. क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स, काही चमत्कारिक असे अपरिचित भूप्रदेश सुद्धा ओलांडावे लागत होते. युजिंग रोड्स, रस्ते वापरून, ज्या ठिकाणी वेअर बँडिट्स अँड रॉबर्स रोम म्हणजे भटकणे, ज्या ठिकाणी लुटारू आणि डाकू भटकत होते. हु वुड डू इट, जे कोणी असा प्रवास करायचे. बट युआन शांग हॅड अ ड्रीम. पण हा असा कोण प्रवास करणार? पण युआन शांगचं एक स्वप्न होतं. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स. त्यांचं एक स्वप्न होतं की भारतातून बुद्धिस्ट म्हणजे बौद्ध धर्माचे धर्मग्रंथ
त्यांना कुठे न्यायचे होते? बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. युआनशांग हे चायनाचे होते आणि त्यांना आपल्या भारतातून बौद्ध धर्माचे धर्मग्रंथ आपल्या देशात म्हणजे चीनमध्ये न्यायचे होते. इट वॉज लाईक अ पिलिग्रिमेज टू हिम. हे हा प्रवास जो आहे त्यांच्यासाठी एक धार्मिक यात्रा होती. युआनशांग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी. युआनशांगनी आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी हा खूप लांबचा आणि डिफिकल्ट मीन्स खडतर असा प्रवास केला. फॉर 17 लॉंग इयर्स म्हणजे खूप 17 वर्षाचा जो हा त्यांचा प्रवास आहे. ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग सफरिंग मेनी हार्डशिप्स ऑन द वे. त्यांच्या प्रवासामध्ये प्रवास करत असताना त्यांना प्रदीर्घ असा प्रवास करत असताना त्यांना अनेक कष्टांना सामना करावा लागला. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट. त्यांनी गोबीच्या वाळवंटातून प्रवास केला. देन अलॉंग टियान शान माउंटेन रेंज. त्यानंतर तियान शान या पर्वतरांगेतून त्यांनी प्रवास केला. अँड ऑन अलॉंग द सिल्क रोड. आणि त्याच्यानंतर त्यांनी रेशीम मार्गावरून सुद्धा त्यांनी प्रवास केला. थ्रू रिजन्स दॅट आर नोन जे आत्ता आपण म्हणतो किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान. आत्ता जे आपण देशाचे नाव घेतो बिफोर ही केम टू इंडिया. आता जे आपण सध्या किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान म्हणून आता जे देशांची नावं घेतो त्या देशांमधून सुद्धा त्यांनी प्रवास केला भारतात येण्यापूर्वी. इन इंडिया ही ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स. आणि भारतात आल्यानंतर त्यांनी आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या. अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. आणि बरीचशी महत्वाची त्यांनी हस्तलिखिते जमा केली. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट. भारतामध्ये चीनमधून भारतामध्ये येण्याचा जसा मार्ग खडतर होता तसंच भारतामधून चीनमध्ये परत जातानाचा सुद्धा त्यांचा प्रवास हा फार तसाच कठीण होता, खडतर होता. बट युआनशांग मॅनेज टू रिच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स. पण युआनशांगला मात्र आपल्या देशातून नेलेली जी हस्तलिखिते आहेत ते चीनला सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी त्यांना जायचंच होतं. म्हणून त्यांनी ते अगदी सुरक्षितपणे तिथं नेलं. धिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. हे फार मोठं त्यांच्यासाठीचं यश होतं. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. ते जे त्यांचं कार्य होतं ते कोणाचाही विश्वास न बसण्यासारखं होतं. अविश्वसनीय असं कार्य त्यांनी केलं. कारण एवढा खडतर प्रवास आणि ज्या ठिकाणी आता आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हणल्यानंतर बस, मोटारगाड्या, विमान, कार अशा गोष्टी आहेत, प्रवासाची साधने आहेत. त्या काळात मात्र कुठलंही प्रवासाचं साधन नसताना देखील एवढ्या लांबचा प्रवास तोही सुरक्षितपणे करणे हा एक अविश्वसनीय असा प्रवास होता. सो मच सो दॅट पीपल थॉट दॅट. म्हणूनच लोकांना काय वाटायचं, इतका विश्वसनीय होता की लोकांना काय वाटायचं, दॅट द गॉड्स अँड supernatural powers had helped युआनशांग in his quest. लोकांना असं वाटायचं की देवांनी आणि एखाद्या खूप अतिंद्रिय शक्तीनेच युआनशांगला या शोधात सहाय्य केलं असे लोकांना वाटत असत. धिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टेल्स. आणि या विश्वासातूनच अनेक बऱ्याच गमतीदार कथा, लोककथा जन्माला
आल्या. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. आणि काही शतक गेल्यानंतर काय झालं, त्यांचा जो या प्रवास आहे, या प्रवासाबद्दल, या यात्रेबद्दल पश्चिमेकडील प्रवास या नावाची महान अशी कादंबरी लिहिली गेली. द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फोक टेल्स. आणि या लोककथामधून मधील बऱ्याच कथांचा या कादंबरीत उपयोग करण्यात आला. द नॉवेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. जशी ही कादंबरी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे तिच्यातील कथा सुद्धा अतिशय लोकप्रिय अशा आहेत. पहा या ठिकाणी त्यांचा प्रवास, युआन शांग आणि काही लोक त्यांच्यासोबत दिसत आहेत. द नॉवेल टेल्स अस दॅट देर आर मेनी डेमॉन्स. ही कादंबरी आपल्याला सांगते की त्यावेळेस दे आर मेनी डेमॉन्स आणि विल पॉवर्स हू आर इगर टू किल अँड गॉबल अप द होली मंक. ही कादंबरी आपल्याला अशी सांगते की या पवित्र होली मंक म्हणजे पवित्र साधू याला ठार करण्यासाठी आणि त्याचा चट्टामट्टा करण्यासाठी कित्येक राक्षस आणि दुष्ट शक्ती असतात. हू वुड सेव्ह हिम. आणि ह्याचा बचाव कोण करणार. हू वुड व्हॅनिश द डेमॉन्स. आणि या डेमॉन्सचा नाश कोण करणार. वेल द ग्वानियन डीटी हू इज द गॉडेस ऑफ मर्सी. तर ह्यांना मदत कोण करणार. तर दयेची देवता जिला ग्वानियन देवता असे म्हणतात, ही त्यांची काळजी घेतलेली आहे. हू इज द गॉडेस ऑफ मर्सी. जी दयेची देवता आहे. हॅज सीन टू दॅट. त्यांनी हे सगळं पाहिलं आणि तिनं काय केलं. शी हॅज असाइन्ड दिस टास्क टू 3 स्पेशल पीपल. आणि तिनं 3 विशेष व्यक्तीकडे हे काम सोपवलं आणि त्यांचं नाव आहे सनुकॉंग. और त्याचं दुसरं नाव आहे सनुकॉंगचं मंकी किंग आणि झूबज्जी और पिक्सी असे त्यांचे दुसरे नाव आहेत. म्हणजे और सनुकॉंगचं दुसरं नाव आहे मंकी किंग आणि झूबज्जीचं पिक्सी आणि शा उजिंग और सँड प्रिस्ट अशा प्रकारचे त्याचे नाव आहेत. अशा 3 स्पेशल लोकांची नियुक्ती ह्या ग्वानियन देवतानं केलेली आहे. जी दयेची देवता आहे ती या होली मंक म्हणजे होली मंक कोणाला म्हटलेलं आहे ह्या पाठामध्ये. युआन शांग जो पवित्र साधू आहे आणि त्यांना ते 3 जण मदत करणार त्यांच्या प्रवासामध्ये. नाव दीज 3 कॅरेक्टर्स आर नो सेंट्स. आणि आता ह्या 3 व्यक्ती काही संत नव्हत्या. इन फॅक्ट दो दे ऑल हॅव सुपर नॅचरल पॉवर्स. खरं तर या सगळ्यांजवळ एक अतिशय अतिइंद्रिय शक्ती असल्या तरीही दे आर नोन ट्रबल मेकर्स. पण ते लोकांना त्रास देत नव्हते, उपद्रव देत नव्हते. सो द गॉड हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. म्हणून देवाने त्यांना स्वर्गातून हाकलून दिलं होतं की हे लोकांना काय द्यायचे. ट्रबल मेकर. म्हणजे ट्रबल मेकर मीन्स जे लोकांना संकटात आणणारे लोक होते. त्यामुळं देवांनी त्यांना स्वर्गामधून बाहेर हाकलून दिलं होतं. हेवन मीन्स स्वर्ग. हे जे सुपर नॅचरल जे पॉवर्स आहेत त्याचा वापर ते लोकांना अडचणीत आणण्यासाठी करत असत. त्यामुळं देवांनी त्यांना स्वर्गातून हाकलून दिलं होतं. हाऊ एव्हर द काइंड डेटी ग्वानियन हॅज ऑफर्ड इच ऑफ देम वन. आणि पण दयाळू देवता ग्वानियन यांनी या 3 प्रत्येकाला मोर चान्स एक संधी दिली होती. काय संधी. इफ यू हेल्प द होली मंक इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया. जर तुम्ही या पवित्र साधूला भारत यात्रेत जर तुम्ही सहाय्य केलं. इफ यू यूज युअर पॉवर फॉर दिस गुड वर्क. जर तुमचं जे शक्ती आहे जर तुम्ही त्या सत्कार यासाठी वापरलात
देन यू मे रिटर्न टू हेवन. जर तुम्ही सत्कार्यासाठी तुमच्या शक्तीचा जर वापर केलात तर तुम्ही कदाचित स्वर्गात परत येऊ शकताल. दॅट इज वाय द 3 कॅरेक्टर्स हॅव ॲग्रीड टू बी युआन शॉंग्स डिसिपल्स अँड टू हेल्प युआन शॉंग इन हिज डिफिकल्ट जर्नी. म्हणूनच या युआन शॉंग या तिघांनी त्यामुळेच या तिघांनी युआन शॉंग यांचे शिष्य होणे आणि त्यांना खडतर प्रवासात सहाय्य करणे याला त्या तिघांनी मान्यता दिली. अँड शुअर इनफ दे हॅव मेनी थ्रिलिंग एक्साइटिंग अँड समथिंग humorous adventures on the way to the holy land इंडिया. आणि नक्कीच भारताच्या पवित्र भूमीच्या मार्गावर त्यांना कित्येक थरारक शोभक आणि कधी कधी गमतीदार सुद्धा साहसे करावी लागली. द मोस्ट पॉवरफुल अमॉंग द 3 डिसिपल्स इज सन उकोंग. आणि या 3 शिष्यापैकी सर्वात जो शक्तिशाली आहे तो होता सन उकोंग. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आणि त्याच्या बाबतीतील प्रत्येक गोष्ट जी आहे ती असामान्य अशी होती. ही वॉज बॉर्न व्हेन विंड्स ब्ल्यू ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लावर फ्रूट माउंटेन. आणि ह्याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा पुष्पफूल पर्वतावरील दगडी अंड्यावरून जेव्हा वारे वाहत होते तेव्हा त्याचा जन्म झाला. He is able to transform himself in 72 different ways. बघा, तो स्वतःला 72 अशा वेगवेगळ्या रूपामध्ये रूपांतर घडवून आणू शकत होता. Not only that, but he can also transform each of his hair strands into any living or non-living things of his choice. इतकेच नाही तर तो आपल्या प्रत्येक केसाचे स्वतःला पाहिजे त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूत रूपांतर करू शकत होता. म्हणजे केस आपटलं की तसं व्हायचं. सजीव आणि सजीवाचं एनी लिव्हिंग और नॉन लिव्हिंग थिंग्स ऑफ हिज चॉईस, त्याच्या मनानुसार तसं व्हायचं. हिज ॲज यू विश गोल्ड बँडेड कज. हिज ॲज यू विश गोल्ड बँडेड कजेल. त्याच्याजवळ एक सोन्याचा पट्टा असलेली काठी सुद्धा होती. इज ऑल्सो मॅजिकल. आणि ती सुद्धा कशी होती? जादूची होती. आणि इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज अ पिल्लर सपोर्टिंग द स्काय. आणि तो सोन्याचा पट्टा असलेली इच्छाकारी जादूची जी पट्टी आहे तो आकाशाला आधार देणाऱ्या स्तंभा एवढा तो मोठा होऊ शकतो. पण इतर वेळी तो एका वेळी तो पिल्लर सारखा मोठा व्हायचा. बट ऍट अदर टाइम इट बिकम्स ॲज टायनी. आणि दुसऱ्या वेळेला तो इतका लहान व्हायचा जणू काही ॲज अ नीडल म्हणजे सुई सारखा लहान व्हायचा. देन द मंकी किंग जस्ट चुक्स इट अवे बिहाइंड हिज इयर. आणि मग तो जो वानराचा राजा आहे तो आपल्या कानामागे तो खोचून ठेवायचा. सन उकोंग कॅन ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स इन जस्ट वन समर सॅल्यूट. म्हणजे एका कोलांटोडीमध्ये तो हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकत होता. ही कॅन वॉक थ्रू फायर. तो आगीमधून सुद्धा चालू शकत होता. ट्रॅव्हल अंडर वॉटर. आणि पाण्याखाली सुद्धा प्रवास करू शकत होता. अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. आपल्या इच्छेनुसार तो कुठेही उडत जाऊ शकत होता. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड. त्याचं जे शरीर होतं ते आपलं हिऱ्यासारखं कठीण होतं. सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. म्हणून कोणीही त्याला इजा पोहोचू शकत नव्हता. हिज गोल्डन गेज फायरी आईज. त्याचे जे डोळे जे होते ते मात्र आगीसारखे होते. हॅव अ एक्सरे विजन. ते मात्र एक्सरे त्याची डोळ्याची दृष्टी आहे ते क्षकिरणासाठी सारखी नजर करायची. नो वन कॅन डिसिव्ह हिम.
आणि त्यामुळे त्याला कोणीच फसू शकत नव्हतं. म्हणजे सोनोग्राफी केल्यासारखं मधल्या भागाचं जेव्हा शरीरामध्ये आपण एक्सरे काढतो तेव्हा मधल्या भागाचा एक्सरे होतो, मधल्या भागाचा फोटो निघतो. तसं एखाद्या घरामध्ये काय चाललंय ते त्याला दार लावलेलं असताना सुद्धा किंवा भिंती असताना सुद्धा त्याला आतलं दिसायचं. म्हणजे एक्सरे विजन सारखं त्याचे डोळे काम करायचे. सन वुकॉंग इज ब्रेव्ह अँड इंटेलिजंट. सन वुकॉंग हा फार शूर आणि हुशार होता. बट ही इज ऑल्सो ट्रिक्स्टर. परंतु तो लबाड सुद्धा आहे. ही लव्स टू हॅव फन. त्याला गंमत जमत करणे अतिशय आवडायचं. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर हेल्प हिम टू जस्ट दॅट. आणि त्याच्याकडचे जे अतिशय अतिंद्रिय अशी जी जबरदस्त शक्ती आहे त्याला त्या कामामध्ये मदत करायची. ही हॅज अ वेज विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनीवन. त्याच्यापाशी एक पात्र होतं. हे पात्र कोणत्याही वस्तूला आणि व्यक्तीला खेचून घेत होतं. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. फक्त त्याने एखाद्या कुलपाकडे बोट दाखवलं तर ते कुलूप मात्र आपोआप उघडू शकत होतं. ही इज व्हेरी व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी ॲट अ ब्लिंक. तो केव्हाही अतिशय मोठा व्हायचा आणि कोणत्याही क्षणी तो विशाल होऊन कोणत्याही क्षणी तो लहान एकदम सूक्ष्म देखील व्हायचा. आपल्या डोळ्याची पाती लवती न लवती त्या ब्लिंक करणे म्हणजे डोळ्याची पापणी उघडझाप करणे तेवढ्या वेळामध्ये तो लहानाचा मोठा आणि मोठ्याचा लहाना सुद्धा होऊ शकत होता. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीच्ड हिज एनिमीज युजिंग दीज ट्रिक्स. आणि तुम्ही कल्पना करू शकता का या शक्ती वापरून त्याने आपल्या शत्रूला कसं खिजवलं असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता. इफ यू वांट टू रीड अबाउट द adventures that Sun Wukong and his companions had on the way. जर तुम्हाला सन वुकॉंग आणि त्यांच्या सहकार्यांनी आपल्या मार्गावर जी साहसे करावी लागली त्याबद्दल तुम्हाला जर वाचन करायचं असेल तर यू विल फाइंड द स्टोरीज इन द इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ जर्नी टू द वेस्ट. तर तुम्हाला इंग्रजी भाषेत भाषांतरित केलेली पश्चिमेकडील प्रवासी या स्टोरीचं गोष्टीचं तुम्हाला वाचन करा. याच्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी सापडतील. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स. यापैकी काही ज्या कथा आहेत या चित्रपटात सुद्धा काढण्यात आलेल्या आहेत. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न इन टू फिल्म्स. व्हॉट वुड यू लाईक बेटर. तुम्हाला यातील काय बरे वाटते, काय अधिक आवडते.